नमस्कार, मी नरेंद्र सूर्यवंशी आणि आज आपल्या समोर आहेत युवा प्रारंभचे प्रोजेक्ट डायरेक्टर माननीय श्री जनार्दनजी सुरोशे यांना काही आपण त्यांच्या प्रोजेक्टच्या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत, ज्याची ते समाजामध्ये खूप उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करत आहेत. तर ती कशी अंमलबजावणी करतात, त्यांचा नेमका प्रोजेक्ट काय आहे या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारूया. सुरोशे सर, आपलं स्वागत आहे आमच्या या दिलखुलास कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे शोध रत्नांचा. तर आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये जे रत्न आहेत त्या रत्नापैकी आपण एक रत्न आहात. तर आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण भागामध्ये नेमकं तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि तुमची काय संकल्पना आहे या प्रोजेक्टच्या संदर्भात. ओके, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव जनार्दन आनंदराव सुरोशे आहे. मी प्रॉपर टाकळी गावचा आहे आणि राहायला उमरखेडला असतो. सध्याला जनमुद्रा फाउंडेशनमध्ये मी प्रोजेक्ट हेड म्हणून काम करतोय, असिस्टंट डायरेक्टर या पदावर. आणि आपल्याकडं जे काम चालतंय ॲक्च्युली स्किलवर आणि हेल्थवर काम चालते. आणि आज रोजी देशाची जर जडणघडण जर आपल्याला घडवायची असेल तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचा जर वाटा असेल तर तो स्किलचा राहणार आहे आणि हेल्थचा राहणार आहे. म्हणून जनमुद्रा फाउंडेशन मागील 10 वर्षापासून याच्यावर काम करत आहे. तर सर्वप्रथम आम्ही स्किलवर काय करतो, जे गावातील शिक्षित अशिक्षित बेरोजगार युवक युवती शेतकरी बांधव बचत गटातील महिला असतील तर यांना यांच्याच गावात जाऊन त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे आणि त्यांना दिलेल्या ट्रेनिंगच्या भरोशावर त्यांचा उद्याचा रोजगार निर्माण करणे हा याचा मागचा मेन उद्देश आहे. त्यानंतर आम्ही स्किलवर ह्या पद्धतीनं काम करतोय. जसं की आज आपण पाहतो की D.Ed, B.Ed, B.Com, B.Sc, B.Ed करून बरेचसे सारे बेरोजगार आज इकडे तिकडे भटकत आहेत. पण आज जर आपल्याकडे पाहिलं की स्किल लोकांकडे नाही आहे. कोणाच्या घरी जर समजा एखादी मोटर जळाली असेल तर त्याला मेकॅनिकल नाही भेटत आहे. टू व्हीलर गाडी पंक्चर झाली तर कुठून कुठेतरी व्यक्ती ढकलत नेतोय. मग आम्ही काय करतो की जेणेकरून हे ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये स्किलचा जनजागर करून त्यांना हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तो व्यक्ती उद्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहील आणि आपला परिवार चालवेल. ह्या पद्धतीने आम्ही स्किलवर काम करतोय. बरोबर आहे सर आपलं. पण स्किलच्या संदर्भात ITI वगैरे ITIचे कॉलेजेस पण आहे, त्या ठिकाणी मग ते ITI पण काम करते ना. मग तुमचं आणि त्याचं नेमकं वेगळं ITI मध्ये आणि तुमच्या स्किलमध्ये नेमकं काय वेगळे पण आहे. बरोबर आहे सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. ITIला आज जर आपण पाहिलं की शिक्षणाचा उच्चांक ग्रामीण भागामध्ये आजही खालच्या दर्जाला आहे आणि शहरी भागामध्ये उच्चांक वर गेलेला आहे. मग याच्यामध्ये काय सर्वसामान्यांचे लेकर आजही शेतामध्ये म्हशीला गाईला चारा पाणी करून शाळेत जाणारा विद्यार्थी वर्ग आजही ग्रामीण भागात आहे. आणि हा विद्यार्थी BA, B.Com, B.Sc, B.Ed पर्यंत नाही शिकू शकत. मग याच्यासाठी आम्ही काय करतो की त्या गावातला मुलगा जर ITIला जर ॲडमिशन घ्यायसाठी जात असेल तर आज ITIचा मेरिट लिस्ट हा 85% क्लोज होतोय, 80% क्लोज होतोय, 90% क्लोज होतो. मग हा विद्यार्थी एक तर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन नाही घेऊ शकत, ITIला नाही भेटत. मग ह्या मधल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, याच्यासाठी जनमुद्रा फाउंडेशन मार्फत युवा प्रारंभ स्किल डेव्हलपमेंट प्रत्येक गावात जाऊन गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्किल प्रोव्हाइड करण्यासाठी काम करते. निश्चित सर, आपलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. पण तुम्ही बघताय आता जो मुलगा त्याच्या गावामध्ये लोक जसं आपण बोललात की लोकांच्या रोजानं जाते, गुराढोरांचा चारा पाणी करते, ते लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमची जी फीज असते मोठमोठ्या स्किल डेव्हलपमेंटच्या आपण गोष्टी करतो त्यांची 50-60 हजार 50च्या वर फीज असते. त्या लोकांना रोजगार घेऊन ते तुमची एवढी फी भरू शकतील का सर. बरोबर आहे सर, आज रोजी फुकटमध्ये काही मिळत नाही आहे. परंतु युवा प्रारंभ जे ऑलरेडी जनमुद्रा फाउंडेशन मार्फत चालते तर याच्यामध्ये युवकांना एवढी सारी फी द्यायची गरज नसते. ॲक्च्युली इथं काय असते की नोंदणी फी आणि एक्झाम फीमध्ये हा प्रोग्राम रन होतोय. जे बी विद्यार्थी असतील त्यांना 1.5 ते 2 महिन्याचा कुठला जरी कोर्स करायचा असेल तर त्यांच्यासाठी त्यांना 800 रुपये नोंदणी फी भरावी लागते आणि 700 रुपये एक्झाम फी. ही फी कशासाठी असते की त्यांच्या गावामध्ये ट्रेनिंग सेंटर उभा करणे, त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांना वेल एज्युकेटेड टीचर पाठवणे, त्यांचा वेळोवेळी फॉलोअप घेणे, साहित्याची तुटफूट असते, त्यानंतर त्या ठिकाणी काय बरेचसे प्रोग्राम होतात आणि त्यांची एक्झाम फी असते, एक्झाम फी एक्झामिनर येत असते, डेटाबेस असते. ह्याच्यासाठी नॉमिनल नोंदणी फीवर आम्ही पूर्ण प्रोग्राम रन करतोय. अच्छा, म्हणजे त्यांना अशी विशिष्ट अशी कुठली फी नाहीये, फक्त जे आपल्याला तुम्हाला म्हणजे त्यांना सर्टिफिकेटसाठी किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी जो खर्च येईल तेवढ्या खर्चावर आपण ते हे करताय. अभिनंदन सर तुमचं की एवढ्या कमी फीजमध्ये आपण देशाच्या खरंच कुठंतरी आपला स्किल इंडिया जो आहे तो स्किल इंडिया झाला पाहिजे याच्यासाठी आपण स्किलवर काम करता. आणि मोठमोठ्या नामांकित संस्था मोठमोठे राजकीय लोक जे बोलतात की आम्ही स्किलसाठी काम करतो, खूप मोठ्या प्रमाणात पैसा घेतात, त्यांना कुठंतरी ही चपराक आहे. आपण काय सांगाल सर याबद्दल की जे स्किल डेव्हलपमेंट इंडिया बोलतात आणि स्किलवर काम करतात, खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात पैसा घेतात, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, काय नाविन्यता आहे सर आपल्यात.
आम्ही याच्यामार्फत तुमच्या माध्यमातून जनतेला मी एवढं सांगू शकतोय की आज रोजी ज्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणल्या जाते ह्याचा देखावा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज 21सावं शतक आहे आणि लोक देखाव्याला खूप सारं महत्त्व देत आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक वर्ग आहे, ज्यांनी सत्यता पडताळली पाहिजे आणि योग्य ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश केला पाहिजे. त्यानंतर मी हे सांगू शकतो की आज रोजी गव्हर्नमेंटनं जसं की प्रत्येक गावामध्ये जशी जिल्हा परिषद शाळा काढलेली आहे, प्रत्येक तालुक्याला जसे मोठमोठ्या शाळा आहेत, तसंच त्यांनी जिथं जिथं जिल्हा परिषद शाळा आहेत तिथं तिथं स्किल इंडियाची एक शाळा स्थापन करावी. विद्यार्थ्याला म्हणजे शालेय जीवनापासूनच जसं की मोबाईल दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, प्लंबर ह्यासारखं एज्युकेशन त्यांनी शिक्षणासोबत जर देत राहिलं, तो विद्यार्थी जेव्हा 17, 18, 20 वर्षाचा होईल तेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील. तर ह्या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक सांगू शकतो की आम्ही स्किलवरच तुम्हाला बोललोय, आमचं काम हेल्थवर सुद्धा चालते. जसं आज महिलांचे वाढते कॅन्सरचे प्रमाण, आज जर आपण पाहिलं की पुरुषाच्या तुलनेमध्ये महिलांचे खूप सारे प्रॉब्लेम आहे की जे कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये जास्त वाढते. त्याचं रिझनच असं आहे की महिलांना होणारा मासिक पाळीचा त्रास, त्याच्यातून जास्त महिलांचे कॅन्सरचे प्रमाण वाढते. तर याच्यासाठी जनमुद्रा फाउंडेशन आणि टेक्नो एंजल हे संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भारतभर कॅन्सरमुक्ती महिला अभियान राबवत आहे, एक गाव एक ताई मार्फत. आणि त्यानंतर आनंद आय कॅम्प सुद्धा आमचा चालते, अंधारातून प्रकाशाकडे. त्यानंतर आम्ही काय करतो की गावातल्या लोकांच्या गावात जाऊन डोळे तपासणी शिबिर आम्ही गावात राबवतोय. त्यांना जो नंबरचा चष्मा लागेल तो नंबरचा चष्मा मी त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यानंतर त्यांना एक ओरिएंट कंपनीचा लाईट सुद्धा आमच्याकडनं फ्री भेटते आणि चांगल्या क्वालिटीचं ब्लँकेट सुद्धा फ्री भेटते, आणि ते पण फक्त नॉमिनल 399 नोंदणी रुपयामध्ये. याच्या व्यतिरिक्त संस्था काही घेत नाहीये, कारण संस्थेकडे ऑलरेडी डोनर वगैरे असतात आणि खूप सारे लोक आहेत की ज्यांना खूप काही दान द्यायची इच्छा असते, मग त्यांना योग्य व्यक्ती योग्य संस्था पाहिजे, तर ते अशा लोकांना देत असतात. आणि आम्ही आमचं सर्व टीम, मी आणि आमचं फाउंडेशन प्रामाणिकपणानं जसं आलं तसं आम्ही ग्राउंडपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. अतिशय उत्कृष्ट असं काम आपल्या भागामध्ये जनमुद्रा फाउंडेशनच्या द्वारे राबवताना सुरोश सर आणि त्यांची टीम दिसत आहे. खरंच हा जसं सरांनी सांगितलंय की आज आपण मुलांना कुठेतरी नोकऱ्या मिळत नाही किंवा सरकारी नोकरीच्या मागं लागून ते त्यांचे गोल्डन डेज, आयुष्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस कुठेतरी लायब्ररीमध्ये किंवा कुठेतरी घालतात आणि आपल्या आयुष्याची 100%च आपल्याला नोकरी लागेल ही शाश्वती नसताना सुद्धा आपल्या आयुष्यातले गोल्डन डेज घालतात. पण जसं सरांनी सांगितलं की स्किल इंडिया म्हणतो आपण एकीकडे, आणि स्किल जर शून्य असेल तर स्किल इंडिया कधीच होणार नाही. सरांच्या संकल्पनेमध्ये कुठंतरी फीसचा विचार न करता फक्त आणि फक्त मुलांमध्ये स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. महिलांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून असो किंवा बाकी कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून असो त्यांच्यात डेव्हलपमेंट झाली पाहिजे, हा खरा उद्देश घेऊन सुरोश सर आणि त्यांची टीम जनमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात उतरलेली आहे. तुम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा सर. धन्यवाद सर. आमच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला सल्यूट की तुम्ही आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंटवर एवढं उत्कृष्ट काम करतायत आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काय आमच्या युवकांना काय संदेश द्याल सर तुम्ही स्किल इंडियाच्या संदर्भात? जे युवक तुमचा हा व्हिडिओ पाहत आहेत, जे स्पर्धा परीक्षा करत आहेत किंवा जे फक्त सरकारी नोकरी म्हणतात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कसं स्किल घेऊन तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीपेक्षा जास्त कमवू शकता, किंवा कम्पेअरली काय युवकांना संदेश द्याल? युवकांना मी एकच सांगू शकतो की आज रोजी एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, बट त्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन सोबत आपल्याला स्किल पण पाहिजे, कारण प्रत्येकच व्यक्ती अधिकारी होऊ शकत नाही आहे सर. कारण एक जर व्यक्ती जर आज रोजी जर एखादा अधिकारी झाला असेल तर तो 60 वर्ष त्याची खुर्ची खाली नाही करत. मग अशा वेळेमध्ये काय करायचे की प्रत्येकाच्या हाताला काम भेटलं तर प्रत्येकाचं घर हे सुजलम सुफलम होईल, त्याच्या घरात काहीतरी येईल आणि त्याचं घर जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा गाव डेव्हलप होईल, गाव डेव्हलप होईल तालुका होईल, तालुका होईल जिल्हा होईल. आणि देश डेव्हलप करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर स्किलच आहे. आणि आपल्या एरियामध्ये कुठल्या स्किलला जास्त वाव आहे त्याच्यावर आपण काम करतोय आणि प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं स्किल असते, आपण त्या लोकांना वेगवेगळं स्किल देतोय. शहरी भागामध्ये वेगळं असते आणि ग्रामीण भागामध्ये वेगळं असते. ज्या स्किलची आवश्यकता जिथं सर्वात जास्त आहे त्याच ठिकाणी आमची टीम हे स्किल प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे आणि आम्ही एक सशक्त भारत बनवण्यासाठी आम्ही मजबूत आहोत. बिलकुल सर, धन्यवाद. आणि सरांची विशेषता म्हणजे सर कुठल्याही तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या स्तरी स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेत नाही, तर ज्या गावात त्यांना आवश्यकता आहे त्या गावात ते त्या प्रकारचं ट्रेनिंग देतात, ही यांची विशेषता आहे. आणि सरांनी आमच्या या अनमोल रत्नांच्या एक मधला आमचा हा रत्न आम्हाला सापडला, त्याबद्दल सर तुमचे खूप आभार. आणि भेटूया नवीन प्रोग्राममध्ये अशाच एका रत्नाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.